आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनापासून, हृदयापासून. आजच्या आपल्या सत्रामध्ये सगळ्या माझ्या ध्यान कुटुंबाचं खूप खूप हृदयापासून स्वागत आहे. मी आज एक खूप छान स्टोरी वाचली, त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या स्टोरीच्या पासूनच आपण आपल्या ध्यानाची आज सुरुवात करू. ही स्वामी विवेकानंदांची स्टोरी. स्वामी विवेकानंद नेहमी भगव्या रंगाची वस्त्र घालायचे आणि त्या वस्त्रांमुळे त्यांना खूप जास्त लोकांचा कधी कधी चेष्टा, कधी कधी राग हे सगळं सहन करावं लागायचं. तर मी स्टोरी तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे जशी मला ती आवडली, मी फक्त चॅट जीपीटी वरती जरा व्यवस्थित काढली समोर. तर एकदा स्वामी विवेकानंद हे इंडियामध्ये, पूर्ण भारतामध्ये भ्रमण करत असतात. आणि ते करत असताना त्यांना खूप ठिकाणी त्यांना झाला त्यांचा. त्यांना खूप चेष्टा मस्करी, कारण त्या काळामध्ये त्यांची ती भगवी वस्त्र आणि हे सगळं. काही ठिकाणी त्यांना त्यांच्यावर दमदाटी सुद्धा करण्यात आली त्या भगव्या वस्त्रांमुळं. एकदा जात असताना, एका गावातून जात असताना, काही तरुण मुलं त्यांच्या अंगावर दगड मारायला लागले. पण हे सगळं होत असताना स्वामी विवेकानंद रागावले नाहीत किंवा अ, त्यांना उलटून त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही. तर ते एका झाडाखाली शांतपणे बसले आणि तिथं बसून त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, मंत्र म्हणायला सुरुवात केली, मनातल्या मनात जप सुरू केला. आणि त्यामुळे तिथं जमलेली जी लोक आहेत त्यांचं शांत, जे त्यांचं बसणं आहे त्याच्यामुळं ते सगळे गोंधळून गेले. आणि त्यांच्यापैकी एक मुलगा त्यांच्या जवळ गेला आणि विचारलं की तुम्ही का बरं असं रिस्पॉन्ड नाही केला, म्हणजे जसं आम्ही तुमच्या अंगावर दगड मारतोय तसं तुम्ही का नाही करत आहेत. त्यावर स्वामी विवेकानंद जे होते ते हसले आणि म्हणाले की जर एखादा कुत्रा जो असेल, जर तो तुमच्यावर भुंकला तर तुम्ही त्या कुत्र्याला त्याच पद्धतीने भुंकता का त्याच्या अंगावर. तर त्यांनी सांगितलं की हे एक वाक्य त्यांनी तिथं सांगितलं त्यांना आणि म्हटले की माझ्याकडे फक्त तुम्हाला देण्यासाठी प्रेम आहे. माझ्याकडे अजिबात राग किंवा कुठल्याही प्रकारचा हेट्रेड नाहीये, म्हणजेच तिरस्कार नाहीये, ज्यामुळे मी तुम्हाला तेच रिटर्न देऊ. आणि मी तुम्हाला क्षमा केलं ज्याच्यामुळं मी स्वतःला वाचवलंय. त्या क्षमा करण्यामध्ये मी स्वतःला वाचवतोय तुमच्यासारखं बनण्यापासून. आणि हे जेव्हा त्यांनी उत्तर तिथं दिलं विवेकानंदांनी, ते उत्तर ऐकून तिथल्या बऱ्याचशा लोकांच्या अंतःकरणामध्ये फरक पडला. आणि बऱ्याच जण त्यांच्या तिथं त्यांनी सगळ्यांनी चरणाचा स्पर्श केला आणि माफी मागितली. हे इतकं छोटी गोष्ट आहे. आपण ह्या गोष्टीवरून अनेक ठिकाणी आपण लोकांच्या तोंडातून ही गोष्ट ऐकली पण असेल किंवा वेगवेगळ्या पिक्चर मधून किंवा कुठे कुठे सिरियल त्याच्यामधून हे डायलॉग्स ऐकले असतील. पण ही खऱ्या आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंदांसोबत घडलेली घटना आहे. हे खरं खरं त्यांनी सहन केलंय. आता हे आपण वाचताना वाटतंय आपल्याला, पण त्यावेळी जेव्हा आपल्या अंगावर लोक दगड मारतात केवळ आपल्या वस्त्रांमुळं, हे सुरू असताना तो सारासार विचार मनामध्ये ठेवून आपल्या व्हायब्रेशन आपली खाली न जाऊ देणं त्यांच्या लेवलला, आणि स्वतःला शांत ठेवून तितक्या शांततेने ते झाडाखाली मंत्र जप करत बसले आणि त्यांनी ते उत्तर दिलं की मी स्वतःला वाचवतोय तुमच्यासारखं बनण्यापासून. ह्याचा अर्थ बघा, समजून घ्या की आपण जेव्हा म्हणतो ना एखाद्याला आपण क्षमा करतो, तर क्षमा केल्यानंतर तो अजिबात कमीपणा नाहीये, विकनेस नाहीये आपला. तर ती आपली स्ट्रेंथ आहे, तो आपला साहस आहे, आपला एक पॉइंट आहे, आपला एक गुण आहे म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं बऱ्याच वेळा का आपण जेव्हा प्रत्येक वेळेस लोकांना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून देतो, समोरचा माणूस आपला फायदा घ्यायला लागतो त्यावेळी. तेव्हा आपण म्हणतो की आम्ही किती वेळा सहन करायचं, दरवेळेस आम्हीच काय हे करायचं, हे आपल्या मनामध्ये विचार येतात. पण कुठं थांबलं पाहिजे आणि कुठं असं वागलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. जिथं बोललं पाहिजे, जिथं उत्तर दिलं पाहिजे ते केलंच पाहिजे. त्याच्यासाठी आता ही स्वामी विवेकानंदांच्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये कदाचित त्यांचं जे ओव्हरऑल त्यांचं जे जीवन होतं ते एका वैराग्याचं होतं. म्हणजे ते आपल्यासारखे संसारी नव्हते, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना आरामात सगळ्या जमू शकतात. पण आपल्याला काय घ्यायचं ते आपण घ्यायचं की असे काही प्रसंग येतात आपल्या आयुष्यामध्ये जिथं आपल्याला आपण माफ केलं समजा, तर तर म्हणतो ना आपण की माफ केलं तर चालू शकतं. असे काही प्रसंग तिथं आपण माफ करू शकतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला बोलणं गरजेचं आहे तिथं बोलणं गरजेचंच आहे. आपण जर प्रत्येक वेळी शांत बसत असू तर लोक आपला फायदा घेतात त्या गोष्टीचा, आणि मग ती घटना पुन्हा पुन्हा घडायला लागते आपल्या आयुष्यामध्ये.
पुन्हा पुन्हा प्रसंग तसे येत असतात. मग ह्याचा अर्थ आपण काय बोलत नाहीये. स्वतःसाठी पण बोललं पाहिजे आपल्या आत्म्याचं जे, किंवा आपण जर ती गोष्ट केलीच नाहीये, आपल्याला माहितीये, पण तरी पण आपल्याला ते सहन करावं लागतं, तर त्या क्षणी आपण बोलणं गरजेचं आहे. तर आपल्याला ह्या गोष्टींमधून काय, आपल्याला त्यांच्यासारखं वागायचं नाही, आपल्याला शक्यच नाहीये. समजते, म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्या आयुष्यात जर अशी लोक असतील दगड मारणारी, खरोखर दगड मारतायत, तर आपण तिथं बसू शकतो का? प्रार्थना करत आणि जप करत नाही बसू शकणार. आपण एकतर तिथून निघून जाऊ, किंवा आपण त्यांच्या बरोबरीने आपण त्यांचा सामना करायचा प्रयत्न करू, अशी आपली आत्ताची कंडिशन आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो, किंवा आपण ज्या संसारामध्ये आपण आहोत सगळेजण तिथं. पण ह्या महापुरुषांच्या आयुष्यातले हे प्रसंग, त्याच्यातून जे घ्यायचंय ते घ्यायचं, की तसं तर आपण करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, की त्यांचा जे शांततेने विचार करायची पद्धत आहे ती आपण घेऊ शकतो कदाचित. असं होतं बऱ्याचदा की आपल्या डोक्यात नसतं, पण आपण ते पटकन अशी प्रतिक्रिया देतो. नंतर वाटतं अरे हे बोलायला नको होतं, किंवा हे माझ्यासाठी त्रासदायक आहे, कारण मी प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले, पण माझ्या मनामध्ये ते सतत राहतंय आणि त्याचा त्रास माझ्या मनावर जास्त होतोय समोरच्या माणसापेक्षा. असं होतं ना, कारण तो राग आहे. राग आला म्हणजे माझ्या भावना तीव्र झाल्या. मग भावना तीव्र झाल्या म्हणजे माझी ऊर्जा खाली गेली. तेवढी ऊर्जा मी वापरली आज. आज मी 4 जणांवर चिडले समजा, 4 लोकांवर चिडले, तर मी जे काही माझा मनाचा जो बॅलन्स आहे तो कमी झाला ना. तितकं माझं पाणी जे आहे ते हलतंय हलतंय हलतंय, जे शांत प्रवाह आहे तो कमी होतोय. मग त्या हलणाऱ्या, गोंधळात असणाऱ्या पाण्याचा त्रास, मनामध्ये चाललेल्या त्या कंपनांचा त्रास मला होतोय. आणि मी ज्या कंपनांमध्ये दिवसभर असते ते माझं कंपन बनतं. लक्षात ठेवा, मला काय सांगायचंय. आपण सुपामध्ये जेव्हा धान्य निवडतो ना, असं 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 करून, तेव्हा ते धान्य उडत असतं, है ना. मग त्याची जी कंपनं काय असतात, जे सूप जितके आपण जोरात उडवू तितक्या जोरात ते धान्य उडतं. म्हणजे त्याची कंपनं त्या सुपावर, त्या उडवणाऱ्यावर अवलंबून आहेत. आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये जर दिवसभर अशा रागाच्या भावना असतील, तिरस्काराच्या भावना असतील, द्वेषाच्या भावना असतील कुणाबद्दल तरी, निराशेच्या भावना असतील, तर आपलं पूर्ण कंपन शरीराचं आणि आपलं पूर्ण अस्तित्व हे असं असंच व्हायला लागतं त्याच्याप्रमाणे. म्हणून प्रयत्न करायचा की आपल्याला फक्त जाणीव झाली पाहिजे की आपल्याकडनं असं काही घडलं तर आपले विचार जागरूक पाहिजेत. आपण त्याच्यात वाहवत जायचं नाहीये. तास झाला, 2 तास झाला, 3 तास, दिवस दिवस जर आपण अशा विचारांमध्ये राहायला लागलो कुणाबद्दल तरी मनामध्ये नकारात्मकता घेऊन, तर ह्याचा त्रास त्या माणसाला होईल तो होईल, नंतर आपल्याला जास्त होणार आहे. म्हणून सगळे आजकाल युट्यूबर जे असतात, जे अध्यात्मात आहेत, किंवा जे तुम्ही ज्या ज्या लोकांचं ऐकता, खास करून बीके शिवानी ज्या माझ्या फेवरेट आहेत, त्या नेहमी सांगतात की तो त्रास स्वतःला वाचवा, समोरच्याला नाही, स्वतःला वाचवा त्या गोष्टी होण्यापासून. कारण जेव्हा आपण अ, बऱ्याच वेळेला माफ करतो, जसं विवेकानंदांच्या बाबतीत तर खूप मोठी गोष्ट घडली की लोकांनी त्यांना, समाजाने त्यांच्या अंगावर दगडं टाकली. आपल्या बाबतीमध्ये समजा एखादी गोष्ट माफ करण्यासारखी असेल, चुकलं असेल आणि आपल्याला वाटतं, तर तिथं माफ करून मोकळे व्हा. हे आपण त्याच्यातनं घ्यायचं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी आपण समोरचा चुका करत जातोय आणि आपण त्याला, ते आपल्याकडनं शक्य नाहीये प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर. त्यामुळे असं कोणी म्हणणार पण नाही आपल्याला की तुम्ही असंच वागा, संतासारखंच जीवन जगा. ते आता शक्य नाहीये आपल्याला, कारण आपण अशा सांसारिक गोष्टींमध्ये आहोत. हा, पण त्यातही राहून आपले पेशन्स कसे ठेवायचे, आपण थोडस व्यवस्थित, आपल्याला त्रास होऊ नये अशा कशा गोष्टी करायच्या, हे आपण ह्या गोष्टींवरनं शिकायचं. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आपला कुठेतरी ताबा सुटायची वेळ आली किंवा असं ह्या गोष्टी, तेव्हा मी प्रयत्न करते की किती साधारण मी स्वतःला त्या व्हायब्रेशन मधून वाचवू शकते खाली जाण्याच्या. मी समजा इथे दिवसभर चांगला आनंदात आहे, आभाराच्या स्थितीमध्ये आहे, अचानक काही गोष्ट घडली समजा, तर मी खाली गेले, तर मी प्रयत्न करते की कशी मी स्वतःला त्यामध्ये आणू. आणि प्रयत्न करते म्हणजे ती सहज स्थिती आली पाहिजे. प्रयत्न करून जाणून बुजून फोर्सफुली आता मला हसतच बसायचंय, आता मी काहीतरी कॉमेडी बघते, तात्पुरते ठीक आहे, पण आपण त्या लेवलला असे सहजरित्या आलो पाहिजे. आणि ह्याच्यासाठी महत्वाचं लक्षात ठेवायचं की मी, म्हणून श्रीकृष्णांचं खूप महत्वाचं आहे आपल्या भगवद्गीतेमधलं, की द्रष्टा बनव. प्रयत्न करायचा की मी दिवसभर काही गोष्टी ज्या घडतात माझ्या आजूबाजूला, राग आणायचा प्रयत्न होतोय किंवा माझं मनासारखी गोष्ट घडत नाहीये, तिथं मी एक द्रष्टा म्हणून, एक तिसरा व्यक्ती, साक्षी भाव ज्याला म्हणतात ना, साक्षी भाव म्हणजे फक्त तुम्ही साक्षी आहात. तुमच्या मनात आता विचार आला कुणाचा तरी बसल्या बसल्याच, सगळं चांगलं चाललंय, पण अचानक कुठल्या तरी एका मैत्रिणीचा वाईट विचार आला,
की तिचं असं का होतंय. तर सगळे आपले व्हायब्रेशन्स चांगले आहेत, आपले विचार चांगले आहेत, आपण ध्यान करतोय, रेकी करतोय, पण लोकांबद्दल वाईट विचार येतात. मग आपण स्वतःला दोष द्यायचा का, असं कसं माझ्या मनात विचार येत आहेत. मग साक्षी भाव आणायचा की हे विचार माझे नाहीयेत, मी त्या विचारांना फक्त बघतीये. बर, आता असा विचार आलाय, बर, हे विचार काय करतायत, प्रयत्न करतायत मला थोडस डाऊन करायचं. ठीक आहे, चला, मी याचा स्वीकार करते, हे काही विचार येतात माझ्या मनामध्ये. मग महावतर बाबाजींनी काय सांगितले अशा वेळी, की जेव्हा तुमच्या मनात असे विचार येतील जे परत परत तुम्हाला त्रास देत आहेत, कुणाबद्दल तरी इच्छा नसताना पण ते विचार मनात येतात, अशा वेळी महावतार बाबाजींचं वापरायचं की माझा आभा मंडळ, माझा ऑरा, ह्याच्यामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आहेत, म्हणजेच न बोलावलेले विचार आहेत, कुणाचे तरी येतात ना आपल्या डोक्यात, ते विचार त्यांना मी आग्रह करेन की तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी जा. आणि मग आपण आपलं आभा मंडळ, मी माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. म्हणजे आपल्या घरामध्ये नको असलेल्या लोकांना आपण बाहेर काढायचं आणि आपल्या घराचं दार लावून घ्यायचं. साधं सरळ लक्षात ठेवायचं असं. त्याप्रमाणे माझ्या घराचं, माझ्या शरीराचं दार म्हणजे, माझ्या आत्म्याचं दार म्हणजे माझं आभा मंडळ, माझं ऊर्जा मंडळ. त्याच्यामध्ये जे कोणी नको असलेले पाहुणे आले आहेत त्यांना मी आग्रह करते प्रेमाने, ढकलून काढायचं नाही बाहेर, जा तुम्ही आता बाहेर म्हणून. तर मावतर बाबाजींनी ते पण सांगितले की जे विचार प्रभाव आलेले आहेत, त्यांना तुम्ही प्रेमाने बाहेर काढा. त्यांना सांगा की तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच चेतनेतून आलेले आहात. कुठून तरी तो विचार आलाय ना, एखाद्या व्यक्तीकडून आलाय, तर तो व्यक्ती म्हणजे पण परमात्म्याचाच अंश ना. त्याच्याच डोक्यातनं आलेला विचार ब्रह्मांडात फिरत असतो. मी आधी तुम्हाला सांगितलंय, आपली जेवढी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारे विचार आपल्याकडे येत असतात दिवसभर. हे विसरू नका. आपण जर दिवसभर स्वतःबद्दल वाईट विचार करत असू, मी कमी आहे, माझं चांगलं नाहीये, तर तसेच विचार अजून यायला लागतात. कारण आपण ती ऊर्जा अट्रॅक्ट करायला लागतो. हे अगदी हे अगदी फिजिकल लॉ आहे, फिजिक्सचा लॉ आहे. त्यामुळं हे नीट समजून घ्या. आणि मग जसं महावतार बाबाजींनी सांगितलंय की ह्या विचारांना हळूच प्रेम देऊन बाहेर काढा, की तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाश आहात आणि तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी जा. मग ते पाहुणे गेले की मग म्हणायचं आपल्या उच्च आत्म्याला की तुला सोडून, म्हणजे माझ्या उच्च आत्म्याला सोडून माझं आभा मंडळ मी पूर्णपणे लॉक करते. हे लक्षात ठेवायचं, हे हे वाक्य पाठच करून ठेवायचं. तुम्ही हा प्रयोग काही दिवस करून बघा. तुम्हाला असे विचार यायला लागले मनामध्ये ना, की पुढच्या 10 मिनिटात तुम्ही हे म्हणायला लागलात ना, की तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार पण गायब होत आहेत, मन स्वच्छ व्हायला लागले, शुद्ध व्हायला लागले आणि शांत व्हायला लागले मुळात. मग जेव्हा तुम्ही तुमचा ऑरा सारखा क्लीन करताय, आभा मंडळ तुमचं स्वच्छ ठेवताय, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तुमची एनर्जी वाढली. आणि मग तुम्हाला अशीच लोक आयुष्यात जास्त भेटायला लागतील की जी तुम्हाला मदत करतील, सपोर्ट करतील, तुम्ही ज्या कामात क्षेत्रात आहात तिथं. तुम्ही गृहिणी आहात, तुम्हाला अशीच लोक भेटतील जी तुमच्या घरी येतील, छान आनंदाच्या गप्पा मारतील, हसवतील, खेळतील, बोलतील. दुसरं काही नाही, इकडचं तिकडचं असं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण ती लोक आकर्षित करायला लागतो आपल्या ऊर्जेमुळे. आणि जर आपले पण विचार थोडे निगेटिव्ह आहेत, थोडे लो खाली गेले, तर लोक पण तशीच आजूबाजूला आपल्याला भेटायला लागतात, जी तितके अडथळे आणतात आपल्या प्रगतीमध्ये. तर हे सगळं सबकॉन्शियस माइंडच आहे. आपला सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपला उच्च आत्मा. हे एक महत्वाचं सांगायचं तुम्हाला राहिलं, की आपलं सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन जे म्हणतो आपण, त्यालाच महाअवतार बाबाजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये हायर सेल्फ, हायर सेल्फ, माझा उच्च आत्मा असं म्हणलेलं. पण फक्त त्याला नाव हायर सेल्फ दिलंय. आणि आपण ऑरा, आपला आभा मंडळ सतत लॉक करायचं, स्वच्छ करायचं दिवसभर, जेव्हा जेव्हा आपल्या मनात असे विचार येतात. एक 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस होईल ह्या आभा मंडळ लॉक करण्याची. त्याच्यानंतर तुम्हाला सांगावं पण लागणार नाही. तुम्ही घरातून बाहेर पाऊल ठेवायच्या आधी तुम्ही लॉक कराल स्वतःला आणि बाहेर पडाल. गर्दीत जायच्या आधी लॉक कराल, बाहेर पडाल. आजारी माणसाला भेटायच्या आधी लॉक कराल, बाहेर पडाल. एक छोटा अनुभव म्हणजे, असंच आमच्या सोसायटीमध्ये एक जणांची डेथ झाली होती. तर त्यांचे भाऊ मला भेटले होते आणि मला सवय, जशी मी बाहेर पडते तसं मी आभा मंडळ लॉक करते, कारण महाअवतार बाबाजींचा तो कोर्स केल्यापासून मला त्याचे फायदे खूप झाले. त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी त्यांचं पण सांगायला सुरू केलं की मला पण त्रास आहे, आजार आहे, वगैरे वगैरे. हे ऐकत असताना लगेचच माझा हायर सेल्फ मला आतून इंट्युशन देतोय, लॉक,
लॉक लॉक आभा मंडळ. म्हणजे आता ते इतकं हे झालंय, मग मी लगेच माझं आभा मंडळ लॉक केलं. कारण जेव्हा दुसरा माणूस हे जे कंप्लेंट सांगतो आपल्याला, आजारपण सांगतो, हे सांगतो, न कळत आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला अटॅच व्हायला लागतं. आणि त्यामध्ये पण जर तुम्ही तुमच्यात दया माया खूप असेल, खूप जास्त तुम्ही त्या गोष्टी लोकांकडे प्रेमाने हे करत असाल, त्यावेळी मग तुम्ही ती एनर्जी अट्रॅक्ट करायला सुरू करता. म्हणून आपलं स्वतःला हे जपायचं. आणि हे तुम्ही कुठल्याही माणसाचं काहीही ऐकत असाल अशा गोष्टी, घरी आलेली लोक काय काय सांगतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात प्रत्येक वेळी. म्हणून बी के शिवानी म्हणतात की कुणाचे प्रॉब्लेम ऐकत बसू नका. हे त्यांचं वाक्य आहे. तुम्ही ऐका त्यांची भाषणं. त्याच्या मागे हेच कारण आहे की आपल्या आभा मंडळामध्ये ते सगळे विचार यायला लागतात, आपण ते ओढून घ्यायला लागतो. दुसऱ्याबद्दल प्रेम दया आणि करुणा ठेवाच, त्यांना मदत करा, ध्यानाबद्दल सांगा, रेकीबद्दल. पण जेव्हा आपण त्यांच्याबद्दल हे सगळं ऐकत असतो तेव्हा आपला आभा मंडळ आधी लॉक करा. आणि मी पुन्हा एकदा ग्रुपवर पाठवेन कसं ते पूर्ण वाक्य. पण हे आठवणीने आता सुरुवात करा, जर तुम्ही केलं नसेल अजून तर. महावतर बाबाजींच्या पुस्तकामध्ये हे दिलेले उपाय आहेत. काही लोक ऑरा क्लिनिंगसाठी खडे मिठाचा वापर करतात. जसं मी नेहमी सांगते, खडे मीठ गरम पाणी घेतात, त्याच्यामध्ये खडे मीठ घाला, गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसू शकता. खडे मीठ आपल्या स्वतःवरनं जरी असं फिरवलं आणि तुम्ही टाकून दिलं वॉश बेसिन मध्ये तरी चालेल. तर हे वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यात सोपा साधा सरळ उपाय, डोळे बंद करायचे, मोठे श्वास घ्यायचे, आपल्या हृदयावर जायचं आणि म्हणायचं, माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले विचार आले आहेत, प्रभाव आले आहेत, ते सगळेजण तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी जा, जे काही तुमचं स्थान आहे तिथं जा. तर मी हे वाक्य पुन्हा टाकेन ग्रुपवर. पण हे सगळे उपाय आठवणीने करा. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्या घटना तुमच्याबरोबर वारंवार घडतील, असे काही प्रसंग घडतील, तर तिथं तुम्ही तुमचं आभा मंडळ सतत लॉक केलेलं असलं पाहिजे. म्हणजे तुमची ऊर्जा बाहेर जाणार नाही. जे काही तुम्ही इथं ध्यानात कमवताय, जे काही तुम्ही अध्यात्मात कमवताय, ते सगळं बाहेर गेलं तर ते बकेटला खाली होल असल्यासारखं आहे, सगळं पाणी वाहून चाललंय. तर आपल्याला हे करू द्यायचं नाहीये. ठीक आहे. ह्याच वर्षाताई म्हणतायत, मी रोज ध्यान करताना म्हणते. कारण वर्षाताईंच्या मिस्टरांनी पण युनिफाईडचा कोर्स केलाय दादांनी. त्यामुळे त्यांना पण माहिती ही गोष्ट. आणि खूप चांगली गोष्ट आहे वर्षाताई, तुम्ही हे कंटिन्यू करा. आणि मी सगळ्या माझ्या कुटुंबाला सांगेन की प्रत्येकाने हे करा. महाअवतार बाबाजींनी हे जे दिलेलं ज्ञान आहे ना, हे पटकन सगळ्यांसमोर येत नाही. हे आपल्या आपलं ध्यानाचं जे साधना आहे ती महाअवतार बाबाजींनी सुरू केली आहे. कारण मी युनिफाईडला सुरू झाल्यापासूनच माझ्या डोक्यात ध्यानाची आयडिया बाबाजींनी माझ्या डोक्यातून सारखी ती घेतली करून माझ्याकडनं. त्यामुळं हे जे सुरू आहे ना आपलं, हे सगळं महाअवतार बाबाजींचं आहे. आणि इथं असलेला प्रत्येक जण महाअवतार बाबाजींच्या कृपेखाली आहे, म्हणून आपण इथं आहोत. तुम्हाला काही येणाऱ्या काळामध्ये कळेल की महाअवतार बाबाजी तुमच्याशी कसे जोडले गेलेले आहेत. ते मी आत्ता सांगत नाही, पण ते त्यांचं ते तुम्हाला सगळं सांगतील की कोण आहेत महाअवतार बाबाजी, तुमच्या आयुष्यात कसे आले, तुमचं आणि त्यांचं काय नातं आहे. हे सगळं तुम्हाला उलगडणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि कंटिन्यू करा. वेदांतने लिहिलंय, मी वेदांत. मला विचार मी वेदांत मला विचारतो, मी मीठ उतरून टाकल्यास विचारामध्ये चेंजेस येतात का? हो, येतात. मीठ हे जे आहे ना, हे मीठ, खडे मीठ जास्त चांगलं तसं. पण नॉर्मल मीठ पण तुम्ही वापरू शकता. आपल्या घरामध्ये करतात ना नजर काढायच्या वेळेस, तर मीठ म्हणजे काय, निगेटिव्हिटी जी आहे, आपल्या निगेटिव्ह एनर्जी, ती सगळी बाहेर काढतं ते ओढून. म्हणून मिठाचा वापर, मीठ हे क्लिनिंगसाठी, शुद्ध करण्यासाठी, डिटॉक्सिफायर म्हणू शकतो आपण. म्हणजे त्याच्यात ते गुण आहेत नॅचरली. किंवा अजून तुम्ही एक गोष्ट आहे तुरटी. हे सगळे अशा आहेत ना तुरटी स्वच्छ करण्यासाठी. हे जे वापर आपण आपल्या स्वयंपाकात करतो ना, हळद, हळदीचा पण वापर करतो ना आपण, की कुठे काही लागलं तर आपण हळद लावतो त्या जखमेवर वगैरे. तर हे जे जरा थोडंसं आपला विचार करा, आपल्या स्वयंपाकघरात अशा काय वस्तू आहेत की ज्या आपल्या शरीरामध्ये शुद्धीकरणाचं काम करतात. ते जे शुद्धीकरण आपल्या शरीरात करतात ना, तेच आपल्या आभा मंडळामध्ये सुद्धा उपयोगाला येतं. हळद आहे, तुरटी आहे, मीठ आहे. काही लोक ते तेजपत्ता असतं ना, ते पान जाळतात. कापूर, तेजपत्ता आणि लवंग. हा उपाय मी पण करते शनिवारी वगैरे. तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ते 3 गोष्टी एकत्र करायच्या, कापूर, लवंग आणि तेजपत्ता. कारण तेजपत्ता जो असतो तो क्लिनिंगचं काम करतो.
म्हणून ते सांगतात की तुम्ही घरामध्ये ते जाळा, असं घराच्या कोपऱ्यांमध्ये घेऊन जाते, असं त्याचा धूर सगळीकडे पसरू दे. तर हे वास्तूचे उपाय सांगतात लोक. तर हे सगळे आपल्या व- वास्तूला पण शुद्ध करतात, आपल्या आभा मंडळावर पण हे काम करतात. तर ह्या गोष्टी ज्या आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत, आपल्या ऋषीमुनींनी सांगितल्या आहेत, त्याच गोष्टी आपण वापरायच्या. मिठाने पण फायदा होतो. आपण तर ते भाकरी पोळी हे पण उतरून टाकतो, चपाती वगैरे असं लोकांवरनं असं ते पण उतरून टाकतात बरेच जण. तर त्याची कारणं वेगळी असतील, त्याचं कारण मला माहित नाहीये, पण मिठाचं मला माहिती, मीठ आणि ह्या गोष्टी. ठीक आहे. तर तुम्ही तेही करा. सोबत हे जे महावतार बाबाजींचं आपला ऑरा क्लीन करणं आहे, तेही करा. कारण आपल्याला माहित नाही आपल्या घरामध्ये कोण कोण काय काय कुठून कुठून आलेल्या एनर्जीज आहेत. आपण घरात चार भिंतीत जरी असलो तरी एनर्जी ही कुठेही ट्रॅव्हल करते ना, विचार कंपनं कुठून पण येतात. त्यामुळं जेव्हा जेव्हा मला थोडं लो वाटतं, थोडंसं विचार खाली जात आहेत, त्यावेळेस आपण हे करू शकतो. आपल्याला जेव्हा असं वाटेल तेव्हा. हा तर बाबाजींचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. ओके. तर आज खरं मला रेकी घ्यायची होती, पण आता तेवढा वेळ नाहीये. आपण उद्याच्या सत्रामध्ये रेकी घेऊ, आज ध्यानच कंटिन्यू करू. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये आणि स्वतः पूर्णपणे वर्तमानामध्ये आणा. एक दीर्घ श्वास घ्या. आपण मोठा श्वास नाकाने घेऊन आपल्या तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढू. जिथं कुठं आपले विचार आहेत, आपण दिवसभरामध्ये ज्या काही कृती केल्यात, जे काही कर्म केली, जे काही विचार केले, त्या सगळ्यांना आत्ता या क्षणापुरतं थोडं बाजूला ठेवून पूर्णपणे वर्तमानात या. सगळ्यात आधी त्या परम तत्वाचे आभार मानू. आजच्या दाखवलेल्या दिवसासाठी. त्यानंतर स्वतःचे आभार. मी, माझा आत्मा, माझा जीव हा त्या शिवाचाच अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. अनेक दैवी शक्ती, एंजल्स माझ्यासोबत काम करतायत. माझे गुरु माझ्यासोबत आहेत, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला. माझे पूर्वज माझ्यासोबत आहेत, जे मला या साधनेसाठी प्रेरित करतात. माझ्या मार्फत माझ्या पूर्वजांपर्यंत सुद्धा ही साधना, हे ध्यान पोचतंय. माझ्या पूर्वजांना देखील मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग माझ्याकडून कळतोय. कारण त्यांचंच रक्त, त्यांचा DNA माझ्यामध्ये सुद्धा आहे. तर सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, माझ्या कुटुंबासोबत आहेत. मी घेतलेल्या प्रत्येक श्वासातून माझ्या पूर्वजांना गती मिळते, मुक्ती मिळते. जेव्हा मी जाणीवपूर्वक श्वास घेते, लक्ष देते माझ्या श्वासांकडं, तेव्हा अजून प्रकाश आणि ज्ञान माझ्या आतमध्ये उतरतंय. आपला उजवा हात आता आपल्या टाळू भागावर घेऊन जाऊ. थोडंसं प्रेशर देऊन आपला तळ हात आपल्या टाळू भागावर दाबून ठेवा. 5 वेळा आपला टाळू भाग हलका हलका दाबा. थोडं प्रेशर पण जाणवलं पाहिजे.
आणि आता तसाच हात आपल्या टाळू भागावर थोडासा दाबून धरून ठेवा. लक्ष आपलं हाताकडं. हात उचला हलका. आपल्या हाताला गरम किंवा गार थोडी हवा जाणवत असेल, हे ते चैतन्य आहे जे आपल्या शरीरातून वाहतंय. आपला हात खाली. एक मोठा श्वास नाकाने घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. पूर्ण लक्ष आपलं टाळू भागावर, सहस्त्रारावर. काही क्षण आपण ह्या अवस्थेतच लक्ष सहस्रार चक्रावर केंद्रित करा.
आता हळूच आपलं लक्ष आपल्या हृदयावर. येणारा जाणारा प्रत्येक श्वास आपल्या हृदयावर. जितकं एकरूप होता येईल तितकं व्हा. आपल्या हृदयाच्या आत 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 आतलं जग, आतली सृष्टी आपल्या श्वासांमार्फत आत जा, अजून आत. मी आणि माझे श्वास एकच आहे. प्रत्येक श्वासाने मी शांत, अजून शांत होत जाते. माझा एक एक श्वास मला जाणवतोय. सगळे विचार शांत होत आहेत. मन शांत, शून्य झालंय.
शेवटचा एक मिनिट या श्वासांची गती अनुभव करा. पूर्ण वेळ आपल्या श्वासांसोबत राहा ध्यानात आणि ध्यानानंतरही वर्तमानात राहा. आपण सगळेजण आजच्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. हे दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. सावकाश आपले डोळे उघडू आणि आभार व्यक्त करू स्वतःचे परमात्म्याचे.